माझ्या हातून जी चूक झाली ती तुम्ही नकळत किंवा चुकूनही करू नका. माझं याआधी एक कुकिंगचं चॅनल होतं, इझी होम कुकिंग विथ UR या नावाने. त्यावर मी 900 ते 1000 सबस्क्रायबर पूर्ण कंप्लीट केले होते आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम पण माझा कंप्लीट झालेला होता. मॉनिटायझेशन पण पूर्ण झालेलं होतं आणि गुगल ॲडसन्स पण आला होता. पण माझ्या एका चुकीमुळे सगळं माझं चॅनल डिलीट झालं. तर ही कोणत्या कारणामुळे माझं चॅनल डिलीट करण्यात आलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मी समोर सांगणारच आहे. तर ही चूक तुम्ही कधीही करू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, आपल्याकडे टमाटरची चटणी किंवा टमाटरची भाजी शिल्लक असतेच रात्रीची. तर याच भाजीपासून आपण एक नवीन रेसिपी तयार करणार आहोत आणि ते पण मुलांच्या टिफिनसाठी. तर सगळ्यात आधी आपण ही भाजी मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायची आहे. आता बघा, मिक्सरमध्ये छान बारीक झाल्यानंतर एका भांड्यामध्ये ती ओतून घ्यायची आहे. या प्रकारे आपल्या भाजीची पेस्ट तयार होते. तर भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. खूप छान रेसिपी आहे आणि झटपट बनवून तयार होते आणि मुलांना तर खूपच छान आवडते. आणि टमाटरच्या चटणीमुळे छान असा पदार्थ बनवून तयार होते. मुलं खूप आवडीने खातात. तर या प्रकारे आपल्याला ती भाजी छान बारीक करून घ्यायची आहे. तर तुम्ही म्हणाल तुमचं चॅनल कसं डिलीट झालं, तर मी जे ईमेल ID बनवली होती ती ईमेल ID मी माझ्या मुलाच्या नावाने बनवली होती. माझ्या नावाने न बनवता मुलाच्या नावाने बनवली. आणि तर बघा, आता आपण 1 कप तांदळाचं पीठ घालूया आणि त्याच कपाने आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर आपल्याला आता 1 कांदा घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायची आहे आणि तुम्ही गोबी घेऊ शकता, मी घेतली तेवढीच, किंवा जास्त पण घेऊ शकता. गाजर घेऊ शकता किंवा पत्तागोबी घेऊ शकता. आणि टमाटर तर घ्यायचंच नाही, आपण टमाटरचाच पदार्थ बनवणार आहोत, त्यामुळे छान असा बारीक चॉप करून घ्यायचा. आणि 2 ते 3 हिरवी मिरची घ्यायची आहे. मी कमी तिखट घालत आहे, मला छोट्या टिफिनसाठीच बनवायचं आहे, त्यामुळे मी कमी तिखट घातलेलं आहे. तुम्ही जास्त पण हिरवी मिरची घेऊ शकता. तर बघा, मी छान चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेत आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा चॉपर नसेल तर तुम्ही हाताने पण छान बारीक कट करून घेऊ शकता. या चॉपरमध्ये लवकरच अगदी 1 सेकंदातच बारीक होऊन जाते. तर बघा, या प्रकारे बारीक करून घ्यायचं. तर बघा, आपलं छान बारीक झालेलं आहे. किती छान बारीक होऊन जाते बघा. तर आता आपण बारीक केलेलं सगळ्या भाज्या आपल्याला त्या मिश्रणात घालायच्या आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई तुम्ही कोणती चूक केली, तर मी व्हिडिओच्या शेवटी सांगतेच तुम्हाला. तर या प्रकारे तुम्ही बारीक केलेल्या भाज्या टाकून द्यायच्या आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणाला. जेणेकरून आपण टाकलेल्या भाज्या छान तांदळाच्या पिठामध्ये आणि रव्यामध्ये छान मिक्स होऊन जाईल. याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. तर थोडं पाणी पण घालायचं. मिश्रण आपलं या प्रकारे हवं आहे. आणि यात अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे, किंवा तुम्ही इनो पण घालू शकता यामध्ये. तर मी खायचा सोडा टाकला आहे. छान मिक्स करून घ्यायचं मिश्रणाला. तर बघा, आपलं मिश्रण छान थोडं फुगलं जाते. तर या प्रकारे छान मिक्स करायचं आहे 1 ते 2 मिनिट. या प्रकारे मिक्स करून झाल्यावर आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि त्यावर अप्पे पॅन ठेवायचा आहे. अप्पे पॅनला छान आपण तेल लावून घेऊया, जेणेकरून आपण जे अप्पे बनवणार आहोत पॅनला चिकटणार नाही. त्यामुळे छान असं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झालं की त्यात आपल्याला मोहरी घालायची आहे. तर बघा, मोहरी तडतडली की आपण त्यात आता आपण जे मिश्रण बनवलं होतं ते घालायचे अप्पे पॅनमध्ये. मोहरी छान तडतडलेली आहे, तर आपण मिश्रण घालूया अप्पे पॅनमध्ये. याच प्रकारे तुम्हाला मिश्रण घालायचं आहे अप्पे पॅनमध्ये. मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला तर अति उत्तम असा नाश्ता आहे आणि मुलं ओळखू पण नाही शकणार की ही टमाटरच्या चटणी
पासून बनलेला इतकं छान आणि टेस्टी लागतं ना, खूपच. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. झटपट बनवून तयार होते आणि पौष्टिक आणि हेल्दी पण आहे. मुलंच काय तर मोठे पण सुद्धा खाऊ शकतील अशी ही रेसिपी बनवून तयार होते. ज्यावेळेस मी ID बनवली होती त्यावेळेस मी माझ्या मुलाची ID बनवली होती आणि डेट ऑफ बर्थ पण त्याचीच टाकली होती. तर नंतर मॉनिटायझेशन सुरू झालं तर मला एवढं काही माहिती नव्हतं किंवा त्यातलं काही समजतही नव्हतं. तर मी डेट ऑफ बर्थ चेंज केली तर लगेच माझा Google ॲडसन्स डिसेबल झाला आणि चॅनलही पूर्णपणे नाहीच झालं माझ्या मोबाईलमधून. अकाउंट तर आहे पण चॅनल काहीच नाही आहे, एक पण त्यातला व्हिडिओ राहिला नाही. तर बघा, तुम्ही जेव्हा अकाउंट बनवाल तर स्वतःचीच ID टाका आणि जे पॅन कार्डवर तुमचं नाव असते, डेट ऑफ बर्थ असते तीच घाला, जेणेकरून जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा काहीही प्रॉब्लेम जाणार नाही. तर बघा, आपले अप्पे एका बाजूनी छान झालेले आहे तर आपण त्याला पलटून घेऊया. बघा किती छान खरपूस रंग आलेला आहे आपल्या अप्पेला आणि मीडियम फ्लेमवरच होऊ द्यायचं आहे आपल्याला 10 ते 15 मिनिट. अप्पे छान फुगून गोल मटोल तयार होतात आणि छान खरपूस रंग येतो. थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे अप्पेला आणि दुसऱ्या बाजूनी खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर अकाउंट बनवताना स्वतःचीच ID टाका, स्वतःची डेट ऑफ बर्थ टाका, जी तुमच्या पॅन कार्डवर असेल तीच घाला, दुसरी कोणतीही घालू नका. जे माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत व्हायला नको, त्यामुळे मी हे सगळं सांगत आहे. आता हे माझं नवीन दुसरं अकाउंट आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. त्या चॅनलला खूप सपोर्ट केला आणि 3 ते 4 महिन्यातच मॉनिटाईज झालं होतं माझं चॅनल. तर बघा, अप्पेला छान खरपूस रंग आलेला आहे तर आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया अप्पे. ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मुलांच्या टिफिनमध्ये द्या. तर त्यांना ही रेसिपी कशी वाटल्यास मला नक्की कमेंट करून कळवा. आणि मी जे माहिती सांगितली तुम्हाला व्हिडिओमध्ये ते लक्षात ठेवा, तुम्ही ही चूक करू नका. तर या अशा प्रकारे आपण अप्पे पलटून घेऊया. तर आपल्या अप्पेला छान खरपूस रंग आलेला आहे तर आपण अप्पेला दुसऱ्या बाजूने छान शिजू देऊया. 5 ते 10 मिनटात आपला हा पौष्टिक हेल्दी नाश्ता बनून तयार होतो आणि मुलांना टिफिनमध्ये देता येतो. तर तुम्ही हे अप्पे चटणीसोबत खाऊ शकता. टोमॅटो सॉससोबत तर नाही खाऊ शकत बिकॉज हे ऑलरेडी आंबट असते. चटणीमुळे बनवले तर छान आंबट आंबट चव येत असते. तर झाकण बंद करून आपण दुसऱ्या बाजूने 1 ते 2 मिनिट शिजू देऊया. तर बघा, आता आपले अप्पे छान बनून तयार झाले आहे दोन्ही बाजूनी. थोडं तेल लावून घेऊया जेणेकरून आपल्या अप्पेला छान कुरकुरीत क्रिस्पीपणा येऊन जाईल. तर बघा, ही माझी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला प्लीज 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 लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल ना तर कुटुंबात मित्रमंडळींना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही जर कमेंट केला तर मला मोटिवेशन मिळेल. तर बघा, आपले अप्पे छान बनून तयार आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया या प्रकारे. छान गोल गोल अप्पे बनून तयार झालेले आहेत. कुठेही असं फुगलेले नाहीत किंवा शिजलेले नाहीत. बघा किती छान गोल गोल अप्पे बनून तयार आहे. छान खरपूस रंग आलेला आहे. पाहूनच खायची इच्छा होईल असा हा पदार्थ आणि ते पण रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या भाजीपासून. खूप छान पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे. ट्राय करून बघा. तर बघा किती छान अप्पे बनून तयार झालेले आहेत. सॉफ्ट आणि टम्म फुगलेले असे गोलमटोल अप्पे बनून आपले छान तयार आहे. तर माझी रेसिपी कशी वाटलीस कमेंट करून नक्की कळवा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.